तर बहुमताचा आकडा हातात नसतानाही दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक फोडून सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं कसब सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी महापालिकेमध्ये थोडं वेगळं चित्र आहे. भाजपचा फुटीर गट सोबत घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेची तयारी पूर्ण केली आहे. काँग्रेसची ही रणनीती यशस्वी होणार की रातोरात डाव पलटणार? पाहूया आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांचा हा स्पेशल रिपोर्ट. कसं नेमकं समीकरण असणार आहे? आपल्याला दिसेल बंधू. समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल. 9 आहेत की 12 आहेत? साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल. माध्यमांच्या प्रत्येक प्रश्नावर 20 तारखेलाच कळेल. बंधू रात अभी बाकी है प्लीज. बंधू रात अभी बाकी है प्लीज. रात अभी बाकी है असं उत्तर देणारे हे आहेत भिवंडी महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नारायण चौधरी. 20 तारखेलाच म्हणजेच उद्याच भिवंडी महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. आणि भिवंडीत कुणाचा महापौर होणार हे बऱ्याच अंशी नारायण चौधरींच्या हातात आहे. कारण नारायण चौधरींनी भिवंडीतल्या भाजपच्या 22 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नारायण चौधरींनी भाजपला धक्का देण्याचा निर्णय का घेतला? आजवरच्या निवडणुकात भिवंडी विकास आघाडी नंतर अपक्ष निवडणूक लढवत नारायण चौधरी हे निवडून आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षातून आपल्या पत्नीला देखील निवडून आणलेलं होतं. शिवसेनेत नंतर त्यांनी प्रवेश केला. भिवंडी विकास आघाडी, समाजवादी आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास करून आलेल्या नारायण चौधरींनी यावेळी भाजपामधून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. मात्र महापौर पदासाठी भाजपनं ऐनवेळी नारायण चौधरींऐवजी स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे नारायण चौधरींनी भाजपला धक्का देण्याचा निर्णय घेतला. भिवंडीतले भाजपचे 9 नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत असल्याचं कळतंय आणि हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. भिवंडीतल्या महापौर पदाचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला निकालावर एक धावती नजर टाकावी लागेल. भिवंडी महापालिकेत एकूण जागा 90, बहुमताचा आकडा 46. यापैकी काँग्रेसनं 30 जागा जिंकल्यात, तर राष्ट्रवादीनं 12, भाजपनं 22, शिवसेनेनं 12, समाजवादी पक्षानं 6, कोणार्क विकास आघाडीनं 4 आणि अपक्षांनी 4 जागा जिंकल्या. काँग्रेसचे 30 नगरसेवक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, गोळाबेरीज होते 42. म्हणजेच काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमतासाठी 4 नगरसेवक कमी पडतात. मात्र नारायण चौधरींनी भाजप फोडण्याची मोहीम हाती घेतल्यानं काँग्रेसला भिवंडीत फारसे कष्ट करावे लागणार नसल्याचं दिसतंय. भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे, या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो. भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत. नारायण चौधरींना सोबत घेण्यात काँग्रेसला काहीच वावगं वाटत नाहीये. याचं कारण नारायण चौधरींचा राजकीय इतिहास. नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते. या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे. भाजपला सोडून काँग्रेसला साथ देणाऱ्या नारायण चौधरींसमोर एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं. कारण महापौर निवडणुकीआधी भिवंडी महापालिकेसाठी गटनोंदणी झाली आहे आणि जर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई टाळायची असेल तर नारायण चौधरींच्या पाठीमागे भाजपचे 22 पैकी किमान 15 नगरसेवक उभं राहणं गरजेचं आहे. आता नारायण चौधरी ही किमया करून दाखवतील का? चौधरींच्या मदतीनं काँग्रेस भिवंडीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार का? या प्रश्नांची उत्तरं शुक्रवारचा सूर्य उजाडल्यानंतरच कळेल. मात्र सत्ता स्थापनेच्या संधी एवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आनंद काँग्रेसला भाजप फुटली याचा झालेला दिसतोय. भाजपच्या पाठिंब्यावर कुठे बसतोय? भाजप फुटली. जी ब्रेकिंग न्यूज आहे ती भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली. आता ती उतरती कळा लागलेली आहे आणि हे सर्व होणार आहे. थोडा वर्षभराचा कालावधी जाऊ द्या. लोक भारतीय जनता पक्षाला रस्त्यावरही फिरू देणार नाही. जर समजा नारायण चौधरी त्यांच्या मोहिमेत यशस्वी झाले नाही तर त्याची देखील सोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलेली दिसते.
भिवंडी महापालिकेत उपमहापौर पदाची ऑफर देऊन समाजवादी पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुरू केले. जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं. महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीच्या वाट्याने ते आम्ही घेऊ. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जवळपास सर्वच शहरात सर्वाधिक उमेदवार कुणी फोडले असतील तर ते भाजपनं. मात्र भिवंडीत काँग्रेसनं आपले नगरसेवक फोडलेत ही गोष्ट भाजप नेत्यांच्या अजून पचनी पडताना दिसत नाहीये. जो फुटून जातो तो भाजपवाला नाही. जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता. आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही. तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही. तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन. प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील. चंद्रपुरात सर्वाधिक नगरसेवक असताना वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील चढाओढीमुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं. ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत चंद्रपुरात भाजपनं सत्ता स्थापन केली. त्याचा हिशेब चुकता करण्याची संधी काँग्रेस भिवंडी महापालिकेत साधताना दिसते. भिवंडीतल्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होण्याआधी एक रात्र सरायची आहे आणि या रात्रीत दोन्ही गटाला सावध राहावं लागणार आहे, कारण रात्र फोडाफोडी करणाऱ्या वैऱ्याची आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.